नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेश आणि जानकी यांना सुमित्राची काळजी वाटते, म्हणून आता जानकी आईंच्या मोबाईलवर आता कॉल करत असते, म्हणजे सुमित्राच्या. परंतु आता सुमित्राचा फोन आहे तर तो ऐश्वर्याकडे असल्या कारणाने आता सुमित्रा काही फोन उचलू शकत नाही. म्हणून आता जानकी आणि ऋषिकेश यांना खूप टेन्शन येतं. ऋषिकेश म्हणतो की काय झालं, आईने फोन नाही उचलला का? तेव्हा जानकी म्हणते की नाही हो ऋषिकेश, आईंना इतकी कॉल केले परंतु एकही फोन त्यांनी रिसीव्ह नाही केला. तेव्हा आता इकडे ऐश्वर्या मात्र सुमित्राचा मोबाईल आपल्या हातात असते आणि आता म्हणते की अरे वा, लाडक्या सुनेचा मात्र आता इतके मिस कॉल सुरू आहेत तर. आणि तिला तर आता हे माहिती नसेल की आपली सासू कुठे कुठे आहे ते. आणि आता मात्र जानकीला इकडे फार टेन्शन येते आणि इकडे ऐश्वर्या मात्र आता स्वतःशी खूप हसत असते. त्यानंतर मग ऐश्वर्या आता कावेरीला म्हणते की मॉम, मी तुला सांगितलं तसं बोलायचं आहे आणि तू जानकीला फोन लाव. तेव्हा कावेरी काकू स्पष्ट म्हणतात की मी नाही लावणार. तेव्हा ऐश्वर्या तोऱ्यात म्हणते की मॉम, मी तुला विचारत नाही तर तुला सांगते की पटकन जानकीला फोन लाव म्हणून. आणि तेवढ्यात मात्र आता रागाने कावेरी काकू ऐश्वर्याकडे बघत जानकीला फोन करतात. तेव्हा आता जानकी घाईने आता ऋषिकेशला म्हणते की कावेरी काकूंचा फोन आला, म्हणून घाईने फोन उचलते आणि विचारते की कावेरी काकू कशा आहेत, मी आत्ताच आईंना कॉल करत होता, फोनच उचलत नाही. तेव्हा आता कावेरी काकूंना खोटं बोलावं लागतं की त्या झोपल्यात म्हणून. तेव्हा जानकी म्हणते की काय बोलतात इतक्या लवकर? तेव्हा कावेरी काकू म्हणतात की हो, आज जरा लवकरच जेवल्यात आणि झोपल्यात. आणि जानकी, तुझं काही अर्जंट काम आहे का? तसं जर असेल तर मी त्यांना उठवते. आणि तसंही आज त्या म्हणत होत्या की त्यांचं डोकं फार दुखत आहे, म्हणून त्यांचं डोकं दुखत आहे तर त्यांना आराम करून द्या, मी उद्या सकाळी नक्की येते, असे आता जानकी म्हणते. तेव्हा मात्र आता जानकी म्हणत असते आणि बोलत असते तर कावेरी काकू विचारते की कशाला येत आहे तू उद्या? तेव्हा जानकी म्हणते की अहो, आईंना न्यायला. आता कावेरी काकूंना धक्काच बसतो आणि त्या फोन थोडासा अगदी बाजूला ठेवून आता ऐश्वर्याला म्हणतात की अगं, ती जानकी उद्या तिच्या सासूबाईला न्यायला येते. ऐश्वर्या म्हणते की तू तिला असं सांग की आता आईंना मात्र तुझ्याशी बोलायचं सुद्धा नाही आणि तुला भेटायचं सुद्धा नाही. तेव्हा कावेरी काकू म्हणतात की काय बोलते ऐश्वर्या? ऐश्वर्या रागाने मात्र कावेरी काकूंना म्हणते की तुला सांगत आहे तेवढं कर. तेव्हा आता हे सर्व ऐकून कावेरी काकू जानकीला म्हणतात की जानकी, मला असं वाटतं की तुझ्या उद्या इकडे यायचं आहे, ती म्हणतेस तर उद्या मात्र तुला इकडे येऊन काही उपयोग नाही होणार, तुझी फेरी वाया जाईल. आता हे सर्व ऐकून जानकी विचारते की का पण कावेरी काकू? कारण तुझ्या सासूबाईंनी तसं सांगितलं की त्यांना तुझ्याशी बोलायचं सुद्धा नाही आणि भेटायचं सुद्धा नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की असं तुम्हाला आईंनी निरोप दिला का? बरं, काही हरकत नाही, मी उद्या तिकडे येते आणि त्यांची नाराजगी मी दूर करते, बोलेल मी त्यांच्याशी. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या मात्र कावेरी काकूंना जास्त ओरडायला सांगते. तेव्हा आता कावेरी काकू जास्त ओरडतात, म्हणजे कावेरी रागवून बोलतात जानकीशी. मी तुला एकदा सांगितलं ना त्यांना तुझ्याशी नाही बोलायचं म्हणून, आणि तू फोन ठेव असे रागानेच म्हणतात. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच कावेरी काकूच्या हातातील मोबाईल हिसकावून घेते आणि ऐश्वर्या मात्र कावेरी काकूवर खूपच ओरडतात की काय, कशी बोलतेस ग, कशी? एकदम पटपट तुला बोलता येत नव्हतं का? तेव्हा आता कावेरी काकू ऐश्वर्यालाच बोलतात. त्यानंतर आता इकडे जानकीला तर फार टेन्शन येतं. जानकी लगेच ऋषिकेशला म्हणते की कावेरी काकूंनी फोन तर ठेवून दिला आणि आता त्या तर असे सांगतात की आईंना माझ्याशी नाही बोलायचं, मला भेटायचं सुद्धा नाही. ऋषिकेश म्हणत असतो की हे पग कदाचित आईनेच ते कावेरी काकूंना सांगण्यासाठी सांगितलं असेल, कारण तुमचं नाटक तर तसंच सुरू आहे ना. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, नाटक जरी सुरू असलं तरी सुद्धा आई प्रत्यक्षात आम्हाला म्हणजे त्यांच्या सगळ्यांच्या समोर हे सर्व सांगू शकतात. त्यामुळे हे बघा ऋषिकेश, मला काहीतरी गडबड वाटते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नक्की काय झालं असेल. आता जानकी बरोबर ओळखते की आई नक्की कोणत्या तरी संकटात सापडले असतील. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय बोलतेस? तर जानकी म्हणते की हो ऋषिकेश, मी बरोबर बोलत आहे. त्या ऐश्वर्याला चांगलंच ओळखते, कारण तिला जराही संशय आला असेल कुठलंही पाऊल मागे पुढे उचलायला बघणार नाही, त्यामुळे मला आता आईंची काळजी वाटते. तेव्हा ऋषिकेश लगेच म्हणतो की जानकी, तुझ्या मनात शंका आहे तर चल आपण लगेच आईला भेटायला जाऊयात, आणि चला आता आत्ताच आपण जाऊयात असं ती ऋषिकेशला म्हणते. तर ऋषिकेश म्हणतो की इतक्या रात्री नाही, हे पण इतक्या रात्री जर तू तिकडे सुमित्राला आईला भेटायला गेली तर मात्र त्या ऐश्वर्याला संशय येईल आणि ऐश्वर्या मात्र आता विनाकारण वाद घालायला सुरुवात करेल. आणि हे बघ, आता मात्र काहीतरी नक्की प्रॉब्लेम आहे, आपण उद्या सकाळी जाऊ आणि काय आहे ते शोधून काढू. इतके दिवस झाले आईला जाऊन, परंतु आपल्या हाती काहीच लागले नाही. तेव्हा
जानकी म्हणते की असं कसं काही लागलं नाही हो, अहो हे सगळं करण्यामागे कोणीतरी बाई आहे हे तरी आपल्याला कळलेलं आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं पण जानकी त्या व्यतिरिक्त आपल्याला अजून काही हाती नाही लागले. तेव्हा आता जानकी तर खूप टेन्शन मध्ये येते आणि म्हणते की ऋषिकेश हे बघा, या सगळ्यापेक्षा मात्र आता आई तिकडे आहेत आणि त्यांना येथे आणणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. कारण त्या ऐश्वर्याचा काही भरोसा नाही, ती काय करेल काही सांगता येत नाही. तिला जर संशय आला तर तर ठीक असतील ना, आणि त्या कुठे असतील. त्यानंतर आता घाईने मात्र अगदी सगळे झोपलेले आहे असं नाटक करत आता अवंतिका आणि जानकी मात्र आता लगेच एकमेकांना बाहेर भेटायला येतात. तेव्हा आता अवंतिकाला खूप वाईट वाटत असतं. ती म्हणते की हे बघा, खरंच मला खूप वाईट वाटलं, कारण आता मला अगदी नकळत कळत तुम्हाला काही ना काही बोलावं लागतं आणि मला खूप वाईट वाटतं, कारण आता मी सगळ्यांना खूप हर्ट केलेला आहे. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की अगं हे बघ, तू आता आपल्याला माहिती आहे की तू हे सर्व नाटक करत आहे आणि हे बघ मी दुखावले नाही गेले, आणि हे बघ तुला कळतं ना अवंतिका, आपलं सगळं काही प्लॅन झाल्यानंतर आपण त्यांना सगळं काही व्यवस्थित सांगूयात. तेव्हा अवंतिका म्हणते की तुम्हाला काय सांगू वहिनी, अहो सौमित्राला खूप माझा राग आलेला आहे आणि तो इतका माझा रागराग करतो, तो खूप टेन्शन मध्ये आहे. तेव्हा आता आपण हे जे काही करत आहोत आणि त्या मास्कमॅनचा मात्र माझ्यावर विश्वास बसलेला आहे हे मात्र नक्की आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की हो, आपल्याला तर हेच हवं आहे, तर रोहनचा विश्वास संपादन करायचा आणि आपण त्याला पकडायचं आहे. तेव्हा लगेच आता अवंतिका म्हणते की हो, त्याचा अगदी विश्वास संपादन करून आपण त्याला पकडायचं आहे. आणि हे बघा, जसंच तसे आपण उत्तर देऊन अगदी त्याला पकडायचं आहे. आणि हे बघा, ते आता सगळं काही उद्याच असेल. उद्या मात्र मी त्याला भेटणार आहे, तर बघते त्याच्याबद्दल काही माहिती आणखीन मला उद्या मिळते की काय. आणि हे बघा आता वहिनी, उद्या जेव्हा मी त्याला भेटायला जाईल तेव्हा मी तुम्हाला अगदी सांगून जाईल. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ, आता मात्र हे सर्व करत असताना अवंतिका, तुला तुझी काळजी घ्यायची आहे. तेव्हा आता अवंतिका म्हणते की वहिनी तुम्ही काही काळजी करू नका, आता मी ओके आहे आणि ओके राहीलच. त्यानंतर जानकी म्हणते की हो, आपल्या घरावर जे काही आता संकट आलेलं आहे तर ते दूर लावू, आपण दोघी मिळून हे सर्व करूयात. आता ह्या दोघींचं बोलणं आहे तर ते सारंग सर्व ऐकत असतो आणि आता अवंतिका जानकीला सॉरी म्हणत असते, तर जानकी तिला म्हणते की अगं किती वेळ सॉरी म्हणशील. आणि त्या दोघी मात्र जे काही आता एकमेकींशी बोलत आहे हे बघून सारंग खुश होतो आणि आता मात्र तो मायाला हे सगळं काही अगदी सांगणार असतो, कारण त्याला हेच वाटतं की आता अवंतिका वहिनी आणि जानकी वहिनी एकमेकींशी गोड अगदी आनंदाने एकमेकींबरोबर प्लॅनचं नाटक करत हे सर्व करत आहे मास्कमॅनला पकडण्यासाठी. म्हणून त्याला आनंद तर होतोच आणि त्या आनंदाच्या भरात तो मायेला सर्व काही सांगणार असतो. हे सगळं बघून मात्र आता सारंग मनात म्हणतो की अच्छा, म्हणजे हे सगळं काही अगदी प्लॅनचा हा भाग आहे. आणि मी तरीच म्हटलो की अवंतिका वहिनी जानकी वहिनीशी असं का वागत असेल, आणि ह्या दोघी जणी कसल्या भारी आहेत ना. त्यांच्या प्लॅनबद्दल मात्र ह्या दोघींनी थोडंसं सुद्धा कळून दिलेलं नाही, म्हणून तो खुश होतो. त्यानंतर आता इकडे कावेरी काकू टिफिन वगैरे भरत असतात, तर ऐश्वर्या तेथे येते. ऐश्वर्या रागाने विचारते की हा सर्व काय उद्योग सुरू आहे, कुणासाठी तू हा डब्बा भरत आहे, त्या दरिद्री म्हातारीसाठी. तेव्हा कावेरी काकू रागानेच आता ह्या ऐश्वर्याकडे पाहत असतात. तेव्हा आता कावेरी काकू रागानेच म्हणतात की हे बघ, हे जे काही सुरू आहे ना ती तुझी दरिद्री सुरू आहे आणि तू जे काही वागते ना हे सर्व काही तुला भोगावं लागेल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जास्त बोलू नकोस, नाहीतर हे झाड आहे ना तर ते मुळासकट उपटून जाळून टाकेल मी, म्हणजे सुमित्राला मारून टाकेल, असे मात्र ती कावेरीला धमकावते. कावेरीला ऐश्वर्याचा खूप राग येतो आणि रागाने ती तिच्याकडे बघते. ऐश्वर्या रागाने तिच्या हातातील तो डब्बा आहे तो हिसकावून घेते आणि तेथे टेबलवर रागाने ठेवून देते. आणि आता रागाने कावेरी काकूंना म्हणते की डबा वगैरे देण्याची काही गरज नाही. आता कावेरी काकू म्हणतात की अगं तू तर मला हा डबा नेऊन द्यायला अगदी जाऊन देत नाही, पण निदान तू तरी त्यांना हा डबा नेऊन दे. आता कावेरी काकू तिला म्हणतात की अगं तुझ्या अगदी समोर हात जोडते, पण प्लीज त्यांना डबा दे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हीच तुझी हाताची घडी आहे ना, ती शांतपणे घाल आणि सोफ्यावर जाऊन मस्त बस आणि त्या म्हातारीला काय द्यायचं आहे माझं मी ठरेल. आणि तेवढ्यात तेथे जानकी येते. जानकी म्हणते की कावेरी काकू. आता मात्र कावेरी काकू धावतच जानकी जवळ येतात, तर जानकी विचारते की काकू आई कुठे आहे. ऐश्वर्या रागाने काकूला बाजूला करते आणि जानकीला म्हणते की तू इथे काय करतेस, तुला मी सांगितलं होतं की येथे यायचं नाही म्हणून. आता जानकी सुद्धा रागाने तिला म्हणते की हे बघ, मी तुझ्याशी वाद घालायला नाही आले. ऐश्वर्या तिला रागाने विचारते की मग का आलीस, तुझं सासू बरोबरचं प्रेम आहे ते उफाळून आले की काय. तेव्हा जानकी म्हणते की तुला जसं समजायचं आहे तसे समज, मी ते फक्त आईंशी बोलायला आलेले आहे. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणते की पण त्यांना तुला भेटायचं सुद्धा नाही. तेव्हा जानकी रागाने म्हणते की अगं हे ठरवणारी तू कोण आहेस, त्यांना भेटायचं किंवा नाही भेटायचं हे तू विचारणारी कोण, ते आमचं आम्ही बघून घेऊ.
म्हणून जानकी आता आईंना आवाज देते की आई आई. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघ, एकदा तुला सांगितलं ते कळत नाही का, निघ इथून, त्यांना तुला नाही भेटायचं. तेव्हा आता जानकी तिला काही घाबरत नाही आणि नाही जाणार असं म्हणते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जानकी हे बघ, माझे पेशन्स आहे तर ते अगदी वाया घालू नकोस. आणि आता जानकी स्पष्ट जाणार नाही असं म्हणते. तर ऐश्वर्या म्हणते की थांब, मी कसं जात नाही बघते. म्हणून ती जानकीला ढकलायला जाते तर जानकीच तिला सोड ऐश्वर्या म्हणून ढकलून देते आणि आता ती टेबलवर जाऊन पडते. आणि आता ऐश्वर्याला खूपच राग येतो. तर जानकी आता सुमित्रा आईंना आवाज देते की आई, अहो कुठे आहात तुम्ही आई. तेव्हा जानकी फक्त आवाज देत असते की आई लवकरात लवकर बाहेर या. तर कावेरी काकूंना आता हेच कळत नाही की जानकीला कसं सांगू की ह्या नालायक मुलीने, ह्या ऐश्वर्याने आईंना कुठेतरी अगदी ठेवलेला आहे म्हणून. आतमधून कुठूनही आईंचा आवाज येत नाही. जानकी कावेरी काकूंना विचारते की कावेरी काकू, आई कुठे आहेत. तेव्हा ऐश्वर्याच म्हणते की त्या कुठे आहेत तुला कधीच कळणार नाही. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश सुद्धा हा सौमित्राला विचारतो की अवंतिकाला नक्की काय झालं, ती इतक्या टोकाचं का बोलत आहे. सौमित्र म्हणतो की दादा, अरे त्या मास्कमॅनने मला धमकी दिलेली आहे म्हणून ती घाबरून गेली, त्याने मला मारण्याची धमकी दिली म्हणूनच ती खूप अगदी घाबरली. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे आपण सगळेजण एकमेकांच्या सोबत आहोत, त्यामुळे तो काही करू शकणार नाही. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो ना, मी अवंतिकाला तेच समजावतो, कारण आता जर आपण वेगळे झालो तर तो नक्की आपल्याला आणखीन त्रास देऊ शकतो. पण तिला खरंच कळत नाही, त्यामुळे मी आता एकदा तिच्याशी शेवटचं बोलून बघतोय. आणि हे बघ दादा, तू काही काळजी करू नको, आम्ही कुठेही नाही जाणार. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे सौमित्र, काळजी कशी करायची नाही, अवंतिका तुला डिव्होर्स देण्याचं म्हणते, तू सांग की तू तिला कसं समजावून सांगणार आहे बरं. तेव्हा सौमित्र म्हणतो की खरंच मला सुद्धा माहिती नाही. आणि हे बघ दादा, मी काय म्हणतो की एकदा जानकी बहिणींना आईला घरात घेऊन येऊन दे. आणि हे बघ सौमित्र, आता मात्र हे जे संकट आपल्यावर आलेलं आहे ते आपण परतून लावू, विश्वास ठेवू तू माझ्यावर. म्हणून आता ऋषिकेश त्याला समजावत असतो. आणि हे बघ सौमित्र, तोपर्यंत आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, काही जरी झाले तरी शेवटी आपलं हे घर तुटून द्यायचं नाही आपल्याला. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो दादा, किती काही झालं तरी आपल्या हातांची जी पकड आहे तर ती घट्ट पकडून ठेवायची, सैल होऊन द्यायची नाही. जेव्हा आपण सगळे एकत्र आहोत ना, तीच आपली एक खूप मोठी ताकद आहे. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की करेक्ट आहे तुझं, कारण आम्ही ज्या मॅनेजरला भेटायला गेलो होतो मकरनच्या, तर त्याने मकरनने आणि त्याच्या बहिणीने त्याला सुद्धा फसवल्याचं त्याने आम्हाला सांगितले. आणि त्या मकरनने मात्र असे अनेक खड्डे खांदून ठेवलेले आहे, त्यामुळे माझी पूर्ण खात्री आहे एक ना एक दिवस मात्र आता ते सगळेजण म्हणजे ते दोघही बहीण भाऊ त्याच खड्ड्यामध्ये गाडले जातील. तेव्हा सौमित्र म्हणतो की त्यांना खड्ड्यात गाडणारे दादा आपणच असू, फक्त ते दोघं कुठे लपून बसलेले आहेत हे आपल्याला कळायला हवं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो ना, एकदा फक्त त्या मकरनची बहीण आपल्याला सापडून दे, म्हणजे सगळ्या काही गोष्टीचा आपल्याला सोक्षमोक्ष लावता येईल. तर आता ऋषिकेश म्हणतो की सौमित्र, हे बघ तोपर्यंत मात्र तुम्ही घर सोडून जाऊ नका, प्लीज माझं इतकं सर्व काही ऐकताल का. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की काही कर, परंतु आपल्याला कोणीही वेगळं नाही करू शकत, माझ्यावर विश्वास ठेव. आणि हे बघ आम्ही कुठेही नाही जाणार दादा, हा माझा शब्द आहे. आणि दोघं एकमेकांना आता मिठी मारतात. त्यानंतर आता इकडे माया सारंगला येऊन भेटते आणि सारंगला म्हणते की सारंग, तुम्हाला एक सांगू का. तेव्हा सारंग म्हणतो की हो सांगा. तुमच्या भावाभावांचं एकमेकावर जे काही प्रेम आहे ते बघून मात्र मला खरंच भरून आलो. सौमित्र दादा मात्र घर सोडून जायला नकोय आणि सुमित्रा मावशी घर सोडून ते तिकडून जेव्हा येतील ना, तर तेव्हा मात्र सौमित्र दादा सुद्धा घरीच राहतील. आता मात्र सारंगला खूप हसू येत असतं, कारण जानकी आणि अवंतिका वहिनी या दोघींचा प्लॅन आहे मात्र सारंग आता सांगणार असतं. आणि सारंग मात्र आपले तोंड दाबतो आणि परत म्हणतो की माया, अहो असं काही होणार नाही हो. तेव्हा आता माया खुश होऊन अगदी सारंग समोर नाटक करते आणि विचारते की म्हणजे सुमित्रा मावशी घरी येणार आहे का. सारंग म्हणतो की नाही हो, अहो हे बघा आमच्या भावांची ताटातूट नाही होणार, कारण हे सर्व आहे ना एक नाटक आहे, नाटक. आणि सारंग हसायला सुरुवात करतो. आता मात्र माया विचारते की नाटक, आणि कोणाचं नाटक आहे हे. तेव्हा सारंग म्हणतो की काय झाले हे बघा, मी जानकी बहिणी आणि अवंतिका बहिणी या दोघींना एकमेकींशी बोलताना सर्व ऐकलं, आणि हे सर्व त्या कशासाठी करतात हे तुम्हाला माहिती आहे का, त्या मास्कमॅनला पकडण्यासाठी. आता माया सारंग समोर हसण्याचं नाटक करते आणि शेवटी आता मायाला ही खबर पोहोचलेली असते. आणि तेवढ्याच सौमित्र सारंगला आवाज देतो की तुझा फोन वाजत आहे, लवकर ये. सारंग आलो आलो असं म्हणतो आणि मायाला म्हणतो की हे बघा तुम्ही मात्र कुणाला हे सर्व सांगू नका. तेव्हा आता माया अगदी स्वतःला म्हणते की प्लॅनची सुरुवात तर आता तुम्ही केलेली आहे, अवंतिका आणि जानकी, पण आता त्याचा शेवट तर मी करणार आहे. आणि हे बघ अवंतिका, आता तुझी शोकांतिका होणारच. आणि सारंग तू तर गरजेपेक्षा जास्तच मूर्ख आहे रे. अरे ते मास्कमॅनला कळू नये त्यासाठी धडपड करतात, आणि तू मात्र आता ह्या मास्कमॅनला सगळं काही सांगून दिलं, आणि आता मात्र हा मास्कमॅन आहे त्या अवंतिकाला नाही सोडणार. तेव्हा आता इकडे जानकी सगळ्या घरामध्ये ज्या आईंना आवाज देते, परंतु आईंचा आवाज कुठूनही येत नाही. म्हणून
म्हणून जानकी आता पुन्हा विचारते की ऐश्वर्या आई कुठे आहे. ऐश्वर्या सांगायला तयार नसते तर जानकी मात्र तिचा हात पिरगाळते आणि म्हणते की ऐश्वर्या मी तुला काय विचारते की आई कुठे आहेत. ऐश्वर्या मी तुला काय विचारते की आई कुठे आहे ते सांग लवकर. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की माझा हात सोड. तर जानकी म्हणते की नाही सोड, जोपर्यंत तुम्हाला सांगत नाही की सुमित्रा आई कुठे आहे तोपर्यंत मी तुझा हात नाही सोडणार. ऐश्वर्या म्हणते की मी तुला नाही सांगणार की त्या कुठे आहेत म्हणून. जानकी म्हणते की ऐश्वर्या हे बघ माझा अंत बघू नकोस, सांग लवकर सुमित्रा आई कुठे आहेत. म्हणून जोरात ती तिचा हात पिरगाळते. ऐश्वर्या घाबरायला तयारच नसते. ऐश्वर्या म्हणते की बोल काय करशील, मारशील मला. अगं मी तर तुला तुझ्या सासूचं अंत्यदर्शन सुद्धा होऊन देणार नाही. आता हे ऐकल्यानंतर मात्र जानकीला आणखीनच राग येतो. हे बघ माझा संयम मात्र आणि जानकी मात्र आता तेथील जे काही ती काचेची बाटली आहे आणि ती फुलदाणी ती उचलते आणि रागाने मात्र आता ऐश्वर्या म्हणत ती आता बॉटल आहे तर तिच्या डोक्यात मारणार असते. कावेरी काकू खूपच घाबरतात. हातामध्ये तो फ्लॉवर प्लॅट घेऊन मात्र आता ऐश्वर्यावर धरते आणि तिला मारत म्हणते की सांग लवकरात लवकर सांग की आई कुठे आहे, माझा संयम तोडू नकोस. आणि आता मात्र तू जर सांगितली नाही तर हा फ्लॉवर प्लॅट मी तुझ्या डोक्यात घालेल. तेव्हा कावेरी काकू खूप घाबरतात आणि जानकी असं करू नकोस असं म्हणतात. तर ऐश्वर्या घाबरायला तयारच नसते. ऐश्वर्या म्हणते की अगं करून दे, तिला नाही घाबरत. आणि काय ग जानकी तुला डोकं फोडायचं आहे ना माझं, फोड ना मग डोकं. तुला खूप राग येतो तर मार माझ्या डोक्यावर. पायाची आग मस्तकात जाते. खाऊ की गिळू असं होतं ना, मग काढ तुझ्या मनातील राग माझ्यावर काढ. आता मात्र जेव्हा कळलं असेल तुला की जेव्हा आपण हतबल होतो आपल्या बाजूने कोणी नसते, सगळ्या बाजूने आपली कोंडी होती तेव्हा काय होतं. आणि जेव्हा मी त्या घरात राहायला होते तेव्हा माझं सुद्धा हे असंच होत होतं. तुम्ही सगळेजण मिळून माझ्यावर हसायचे, मला त्रास होतो हे बघून तुम्हाला आनंद व्हायचा. मग आता तुम्हाला जो काही त्रास होतोय बघून मात्र मला सुद्धा आनंद होतो. त्यामुळे जा लवकरात लवकर आणि तुझ्या सासूला शोधून काढ आणि बघ तुला तुझी सासू सापडते की काय. आता मात्र तुला तुझी सासू तर कधी मिळणार नाहीच आणि तुझी प्रॉपर्टी सुद्धा तुला नाही मिळणार. आणि तो मास्कमॅन तर तुमचं सगळं काही उधळून लावणार आहे आणि शेवटी तुमच्या घराचे तुकडे तुकडे होतील. आता कावेरी काकूंना सुद्धा खूप राग येत असतो. तर ऐश्वर्या तोऱ्यात टेबलवर बसते आणि म्हणते की जानकी तू हरलीस तू शेवटी. आता जानकी म्हणते की असं तुला वाटतं परंतु तुझा हा अविक्षित आनंद आहे तर तो फार काळ मी नाही टिकून देणार. तू मला चॅलेंज करते की काय, आईंना नक्की तू कुठे ठेवलेला आहे हे तर मी शोधून काढेल, पण मास्कमॅनचे डाव सुद्धा मी उलथडून लावेन हे लक्षात ठेव. आणि तुझं चॅलेंज मी स्वीकारते, बघूयात की आता नक्की कोण जिंकते ते. म्हणून जानकी आता तेथून निघून जाते. त्यानंतर आता इकडे हा मास्कमॅन अवंतिकाला फोन करतो आणि तो अवंतिकाला म्हणतो की तुझी तर मुंबईला जाण्याची तयारी झालीच असेल. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो पण का. तेव्हा आता लगेच तो मास्कमॅन म्हणतो की काही नाही, कारण आपली शेवटची भेट व्हायला हवी. तेव्हा आता अवंतिका विचारते की पण तुला का भेटायचं आहे. तेव्हा आता तो मास्कमॅन म्हणतो की सगळ्या प्रश्नांची उत्तरं फोनवर नाही मिळत, त्यामुळे आता बोलण्यात काही वेळ घालू नको, आत्ताच्या आत्ता तुम्हाला भेटायला ये. तेव्हा आता अवंतिका म्हणते की आत्ता आपण तर रात्री भेटणार होतो, मग आत्ता कशाला आणि आत्ताच्या आत्ता भेटायला ये. तर अवंतिका म्हणते की बरं ठीक आहे येते. आणि तेवढ्यात अवंतिका लगेच जायला निघते आणि आता तेवढ्यात सौमित्र आत येतो. तर अवंतिका म्हणते की सौमित्र मी जरा बाहेर जाऊन येते. सौमित्र तिला विचारतो की कुठे चाललीस. अवंतिका म्हणते की मी तुला आल्यानंतर सर्व काही सांगते. अरे तुझा विश्वास नाही का माझ्यावर. आणि हे बघ आता मात्र भांडण नकोय. आणि अवंतिका आता लगेच घाईने निघून जाते. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या मात्र जानकीच्या बोलण्याचा विचार करत असते आणि तेवढ्यात तेथे कावेरी काकू येतात. कावेरी काकू रागानेच म्हणतात की ऐश्वर्या ही नाटकं बंद कर आणि गपगुमाने मात्र आता सुमित्रा कुठे आहे ते सांग. तेव्हा आता ऐश्वर्या जोरात आवाज खाली असं ओरडते, माझ्याशी मात्र या आवाजात बोलायचं नाही असे ती कावेरी काकूंना धमकावते. तेव्हा आता कावेरी काकू सुद्धा अगदी खूप ओरडतात आणि म्हणतात की या धमक्याच्या भाषा करू नकोस आणि माझ्याशी बोलताना जरा अशा आवाजात नाही बोलायचं. कुठे आहे ते सांग, मला त्यांना जेवायचा डबा द्यायचा आहे. तेव्हा ऐश्वर्या रागाने म्हणते की नाही सांगणार, काय करशील. तेव्हा आता कावेरी काकू म्हणतात की ऐश्वर्या भानावर हे असं निष्ठुरपणे वागू नकोस. अगं तू त्यांना उपाशी ठेवणार आहे का. तर ऐश्वर्या जोरात ओरडते की बास करा. आणि हे म्हणते की हे बघ तू यामध्ये पडूच नको, तुझी ती लाडकी जानकी आहे घरामध्ये काय तमाशा करून गेलेली आहे तेव्हा तुला दिसले नाही का. आणि त्या घरामध्ये जे काही मी भोगलेले आहे तर ते फक्त त्या जानकीमुळे नाही तर तुझ्या सुमित्रा ताईंनी सुद्धा मला तितकाच त्रास दिलेला आहे. आणि आता मला संधी मिळाली आहे की त्या बाईला त्रास देण्याची. आता मात्र मी त्यांना सहजासहजी नाही सोडणार आणि त्या जानकीला सुद्धा उद्ध्वस्त केल्याशिवाय नाही सोडणार. आणि हे बघ तू जास्त आगाऊपणा करण्याचा प्रयत्न केला आणि मला त्रास दिला तर मी डॅडनला सगळं काही फोन करून सांगेल की येथे काय काय घडत आहे ते. आणि त्यानंतर मात्र ते तुला कोणत्या पद्धतीने शांत करतील हे तुला चांगलंच माहिती आहे. आता कावेरी काकू म्हणतात की ऐश्वर्या हे बघ. तर ऐश्वर्या रागाने आपला हात अगदी बाजूला घेते आणि त्या कावेरी काकूला म्हणते की माझा हात सोड. कावेरी काकू तिला पुन्हा समजावतात की अगं
हे बघ, इतका मात चांगला नाही. अगं तू हे जे काही करते ना त्याचा तुला आत्ता आनंद वाटेल, पण तू एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, तू आता जे काही करत आहे तर त्या वर जो काही बसलेला आहे तर प्रत्येकाच्या कर्माचा मात्र हिशोब ठेवत आहे. जे काही तू करशील ते परतून तुलाच भोगावं लागेल. त्यामुळे वेळीच सांभाळ तू स्वतःला, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. तेव्हा आता ऐश्वर्या जोरात निघ निघ म्हणून आता कावेरी काकू खूप जोरात ओरडते. कावेरी काकू मात्र आता हिला समजावून वैतागतात आणि आतमध्ये निघून जातात. त्यानंतर मात्र आता हा भाग येथे संपल्यानंतर पुढील भागामध्ये आता मात्र जेव्हा अवंतिका ही आता ह्या मास्कमॅनला भेटायला येते आणि आता माया तिला डोकावून बघत असते आणि म्हणते की माझ्याशी गद्दारी मात्र तुला महागात पडणार आहे, म्हणून अवंतिकाला जोरात ढकलून देते आणि तिच्या अंगावर मात्र तेथील एक सीडी आहे तर ती सीडी फेकून देते. अवंतिकाला खूप मार लागलेला असतो. तेव्हा मात्र आता अवंतिका ICU मध्ये असते आणि सौमित्र, ऋषिकेश, जानकी तेथे असतात. तेव्हा सौमित्र जानकीला म्हणतो की हे बघ, माझ्या बायकोची अवस्था ही तुझ्या प्लॅनमुळे झालेली आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की आमचा प्लॅन ठरला होता परंतु तिसऱ्या कोणालाच माहिती नव्हतं. आता सारंग म्हणतो की मला माहिती होतं आणि हे सर्व मी मायाला सांगितलं होतं. आता जानकी म्हणते की म्हणजे मास्कमॅन माया आहे. तर बरोबर जानकीला सगळं काही सुगावा लागलेलं असतो. तर मित्रांनो, आता नक्की पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.